नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 8वी मधील पहिले प्रकरण परिमेय संख्या व अपरिमेय संख्या शिकणार आहे। मागील इयत्तेमध्ये आपण अनेक संख्या समूहाचा आपण अभ्यास केलेला आहे। त्यामध्ये नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या या संख्या समूहाचा आपण अभ्यास केलेला आहे। मानवाने हे संख्या समूह टप्प्याटप्प्याने विकसित केलेले आहेत। मानवाला जशी गरज पडेल त्या गरजेतून मानवाने टप्प्याटप्प्याने या संख्या विकसित केलेल्या आहेत। त्यातील पहिला जो संख्या समूह आहे तो म्हणजे कोणता आहे? नैसर्गिक संख्या किंवा मोज संख्या। मानवाला पहिल्यांदा वस्तू मोजण्याची गरज पडली। वस्तू मोजण्याच्या गरजेतून मानवाने नैसर्गिक संख्या समूह विकसित केला। आपण वस्तू मोजताना एक पासून सुरुवात करतो। एक पासून सुरू होणाऱ्या ज्या संख्या आहेत त्यांना आपण म्हणणार नैसर्गिक संख्या किंवा मोज संख्या म्हणतात। म्हणजे नैसर्गिक संख्या समूह आपण दर्शवतो असा कुठून दर्शवतो? 1 पासून 1 2 3 4 5 कुठे आपण दर्शवू शकतो असा याप्रमाणे पुढे आपण अमर्याद म्हणजे याप्रमाणे पुढे अनंतापर्यंत आहे संख्या समूह अनंतपर्यंत आहे हे दर्शवण्यासाठी आपण 3 डॉट लिहितो। म्हणजे नैसर्गिक संख्या जो आहे याची सुरुवात 1 पासून होते आणि तो संख्या समूह अनंत आहे। सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 येते आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही कारण संख्या समूह अनंत आहे। मग या नैसर्गिक संख्येचा विचार करून पुढचा जो संख्या समूह तयार केला तो म्हणजे कोणता? पूर्ण संख्या। या नैसर्गिक संख्येमध्ये शून्याचा समावेश करून नवीन संख्या समूह तयार झाला तो म्हणजे पूर्ण संख्या। पूर्ण संख्या या पूर्ण संख्येची सुरुवात शून्यापासून होती। 0 1 2 3 4 याप्रमाणे पुढे जो संख्या समूह मिळतो त्या संख्या समूहाला आपण पूर्ण संख्या म्हणतो। या नैसर्गिक संख्येमध्ये शून्याचा समावेश केल्यामुळे नवीन संख्या समूह तयार झाला त्यालाच काय म्हणतात? पूर्ण संख्या। त्यामुळे सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? ती 0 आणि सर्वात मोठी पूर्णांक संख्या सर्वात मोठी पूर्ण संख्या आपल्याला सांगता येत नाही। पूर्ण संख्या विचारात घेऊन पुढचा संख्या समूह मानवाने तयार केला तो म्हणजे कोणता? पूर्णांक संख्या। पूर्णांक संख्या मानवाला शून्यापेक्षा लहान संख्या व्यक्त करता याव्या यासाठी मानवाने पूर्णांक संख्या समूह विकसित केला। पूर्णांक संख्या समूह विकसित करत असताना पहिल्यांदा केलं त्याने त्यामध्ये पूर्ण संख्या विचारात घेतल्याच 0 1 2 3 याप्रमाणे पुढे हा सर्व पूर्ण संख्या समूह त्यामध्ये घेतलाच, परंतु त्याचबरोबर या शून्यापेक्षा लहान संख्यांचा त्यामध्ये समावेश केला। शून्यापेक्षा लहान संख्या व्यक्त करताना करतात त्या संख्येच्या आधी वजा चिन्ह लिहितात, ऋण चिन्ह लिहितात। म्हणजे कसं लिहितात ऋण 1 ऋण 2 ऋण 3 याप्रमाणे पुढे असा हा पूर्णांक संख्या समूह तयार झाला। नैसर्गिक संख्येची सुरुवात आपण पाहिलं की 1 पासून सुरू होणारा जो संख्या समूह त्याला आपण नैसर्गिक संख्या म्हणतो। पूर्ण संख्या 0 पासून सुरू होणारा जो संख्या समूह त्याला आपण पूर्ण संख्या म्हणतो आणि पूर्णांक संख्या म्हणतो आपण। यामध्ये पूर्णांक संख्येमध्ये सर्व पूर्ण संख्या येतात आणि शून्यापेक्षा सर्व लहान संख्या येतात। आता पूर्णांक संख्या समूहाच्या घेताना शून्याच्या उजवीकडे ज्या सर्व नैसर्गिक संख्या आहेत त्याच्या आधी चिन्ह लिहिलेले नाही, पण चिन्ह लिहिलेले नसेल तर कोणतं चिन्ह असतं? धन, म्हणून या सर्व संख्या आपण धन संख्या म्हणतो। म्हणजे शून्याच्या उजवीकडे सर्व धन संख्या आहेत आणि शून्याच्या डावीकडे ज्या सर्व ऋण संख्या कारण त्याच्या आधी आपण वजा चिन्ह लिहिले आहे त्यांना आपण ऋण संख्या म्हणतो। सर्व ऋण संख्या सर्व धन संख्या आणि शून्य मिळून जो संख्या समूह तयार होतो त्याला आपण पूर्णांक संख्या म्हणतो। हे पूर्णांक संख्या म्हणतो आपण सर्व धन संख्या सर्व ऋण संख्या आणि शून्य मिळून जो संख्या समूह तयार होतो त्याला आपण म्हणतो पूर्णांक संख्या। या पूर्णांक संख्या आपण संख्या रेषेवर सुद्धा व्यक्त करत होतो। पूर्णांक संख्या रेषेवर व्यक्त करत असताना त्या ठिकाणी आपण काय करतो काय नियम होतो आपला की रेषा काढायची, रेषा काढून त्या रेषेवर संख्या दर्शवल्या की त्या रेषेला आपण काय म्हणतो? संख्या रेषा। मग या संख्या रेषेवर पूर्णांक संख्या दाखवत असताना प्रथम करायचं की रेषा काढायची, रेषेवर बिंदू घेऊन त्या बिंदू साहाय्याने शून्य संख्या दाखवतात। शून्य संख्या ज्या बिंदूने दर्शवलेल्या आहेत त्या बिंदूला आपण म्हणतो आरंभ बिंदू। या आरंभ बिंदूच्या उजवीकडे समानांतरावर बिंदू घेतात
आणि धनसंख्या दाखवतात. आरंभबिंदूच्या डावीकडे समांतर बिंदू घेतात आणि ऋण संख्या दाखवतात. म्हणजे आरंभबिंदूच्या उजवीकडे समांतर बिंदू घेतो आपण, घेत असताना आरंभबिंदूकडे समांतर बिंदू घ्यायचे. त्याचप्रमाणे डावीकडे सुद्धा आपण समांतर बिंदू घ्यायचे. आता शून्याच्या उजवीकडे समांतराचे बिंदू घेतले आहेत. त्या बिंदू लगत आपण क्रमाने सर्व धनसंख्या दाखवतो. धन 1, धन 2, धन 3. शून्याच्या डावीकडे क्रमाने ऋण संख्या दाखवतो आपण. ऋण 1, ऋण 2. आता पूर्णांक संख्या जेव्हा आपण संख्या रेषा दाखवतो तेव्हा आपल्याला माहिती आहे की शून्याच्या उजवीकडे ज्या सर्व धनसंख्या आहेत या शून्यापेक्षा मोठ्या आहेत आणि शून्याच्या डावीकडे ज्या सर्व ऋण संख्या आहेत या शून्यापेक्षा लहान आहेत. यावर आपण संख्या नियम एक तयार केलेला पहा की संख्या रेषा आपण डावीकडून उजवीकडे गेलो की संख्या मोठ्या होत जातात आणि उजवीकडून डावीकडे आलो की संख्या लहान होत जातात. याचा विचार आपण पुढे करायचा आहे. संख्या रेषेवर संख्या रेषेवर परिमित संख्या दाखवायची आहेत. त्याचबरोबर पहा संख्या रेषेचा उपयोग करून आपल्याला त्या परिमित संख्येमध्ये लहान मोठेपणा सुद्धा ठरवायचा आहे. त्यावेळी आपल्याला याचा विचार करावा लागणार आहे. त्यामुळे संख्या रेषेवर आपल्याला पूर्णांक संख्या कशा दाखवतात त्यासाठी कोणता नियम आहे हे समजावून घेणं आवश्यक आहे. यानंतर पुढील संख्या समूह आहे परिमेय संख्या. परिमेय संख्या. परिमेय संख्या समूह हा का अस्तित्वात आला पहा किंवा याचा विकास का झाला तर या दोन पूर्णांकांचा भागाकार व्यक्त करता यावा आपल्याला यासाठी परिमेय संख्या अस्तित्वात आली. उदाहरण पहा, जर मी या पूर्णांक संख्या समूहामधील 2 आणि 7 घेतलं तर या 2 आणि 7 या दोन पूर्णांकांचा भागाकार मी कसा विचारू शकतो पहा की 2/7 2/7 किंवा असाही लिहू शकतो मी 7/2. म्हणजे दोन पूर्णांक आपण भागाकार स्वरूपात व्यक्त जर करायला झाले तर 2/7 किंवा 7/2 याप्रमाणे व्यक्त करू शकतो. मग अंश व छेद रूपात दोन पूर्णांकांचा भागाकार लिहू शकतो आपण. मी आणखी जर उदाहरण घेतलं तर ऋण 3/4. आणखी जर उदाहरण घेतलं पण पहा 35/8 6/3. म्हणजे दोन पूर्णांकांचा भागाकार आपण जर व्यक्त करताना अंश व छेद रूपात लिहितो. मग अंश व छेद रूपात लिहिलेली जी संख्या असते तिला काय म्हणतात परिमेय संख्या. म्हणजे अंश व छेद रूपात व्यक्त केलेल्या संख्यांना परिमेय संख्या म्हणतात. म्हणजेच पहा की m/n रूपातील ज्या संख्या असतात त्या संख्यांना परिमेय संख्या म्हणतात. फक्त या ठिकाणी m आणि n हे पूर्णांक असायला पाहिजेत आणि n हा शून्य नको. म्हणजे m आणि n हे पूर्णांक पाहिजे, पूर्णांक संख्या असणं आवश्यक आहे. आणि n हा पूर्णांक शून्य नको, n हा पूर्णांक शून्य नको. n हा पूर्णांक शून्य का नको पहा, जर आपण छेदाने शून्य घेतलं याचा अर्थ शून्याने भागायचं. शून्याने भागणे अर्थही नव्हतं. त्यामुळं छेदस्थानी असणारी संख्या जी आहे ही शून्य असली नसली पाहिजे. म्हणजे छेदस्थानाचा पूर्णांक हा शून्य नको. म्हणजेच पहा m/n या रूपातील संख्यांना आपण परिमेय संख्या म्हणणार. आता या परिमेय संख्येचा विचार केला आपण तर मी ते एक परिमेय संख्या लिहिलं पहा 6/3. 6/3 या परिमेय संख्या विचार केला आपण तर 6/3. 3 ने 6 ला पूर्ण भागतो. 3 × 3 3 2 6 म्हणजे 6/3 या दोन पूर्णांकाचा भागाकार काय येतो 2 येतो. मग जर समजा छेदाने अंशाला पूर्ण भाग केला उत्तर पूर्णांक संख्या येते. म्हणजे ही परिमेय संख्या काढून आपण पूर्णांक आहे. म्हणजे या परिमेय संख्यामध्ये कोणा समावेश होणार सर्व पूर्णांकांचा समावेश. परिमेय संख्यामध्ये सर्व पूर्णांकांचा समावेश होतो. त्याचबरोबर आणखी कोणा समावेश होतो पहा, आपण जर विचार केला 2/7 7/2 हे जर आपण विचार घेतले तर याला काय म्हणतो आपण अपूर्णांक म्हणतो. म्हणजे अपूर्णांकांचा सुद्धा आपण विचार केला तर हे अपूर्णांक सुद्धा परिमेय संख्या असतात. अपूर्णांक सुद्धा आपण कसं लिहितो अंश व छेद रूपात लिहितो. म्हणजे उदाहरण जर समजा मी m/n या रूपात एखादा अपूर्णांक घेतला तर अपूर्णांक हे सुद्धा अंश व छेद रूपात असतात. त्यामुळे अपूर्णांक सुद्धा कसे देणार आहे परिमेय संख्येमध्ये येणार. फक्त अपूर्णांक आणि परिमेय संख्यामध्ये फरक काय पहा की अपूर्णांक जेव्हा आपण विचार घेत असताना अंश आणि छेद हे काय घेतो आपण नैसर्गिक संख्या घेतो. या अपूर्णांकाचे आपण दोन प्रकार पाहिलेले आहेत.
एक पहा अपूर्णांकामध्ये आपण बघितलं दोन प्रकार आपण अभ्यासलेले आहेत, छेदाधिक अपूर्णांक आणि दुसरा जो आहे तो अंशाधिक अपूर्णांक. अंशाधिक अपूर्णांक उदाहरण पहा, मी जर इथे घेतलं 2/7, 2/7 हा छेदाधिक अपूर्णांक आहे. आणि दुसरा जर घेतलं समजा मी तर 9/5 हा अंशाधिक अपूर्णांक. छेदाधिक अपूर्णांक म्हणतो आपण छेद अंशापेक्षा मोठा असेल तर त्याला छेदाधिक अपूर्णांक म्हणतो आपण. अंशाधिक अपूर्णांक म्हणतो आपण तर अंश छेदापेक्षा मोठा असेल तर त्याला आपण अंशाधिक अपूर्णांक म्हणतो. आता छेदाधिक अपूर्णांकामध्ये विचार केला तर छेद अंशापेक्षा मोठा असतो. 2/7 या अपूर्णांकाचा अर्थ काय की 7 भागापैकी 2 भाग. म्हणजे एखाद्या संख्येचे आपण जर 7 समान भाग केले तर त्यातले 2 भाग, मग एखाद्या संख्येचे 7 भाग करून त्यातले 2 भाग घेतो. त्यामुळे छेदाधिक अपूर्णांक हा नेहमी लक्षात घ्या 1 पेक्षा कमी असतो, 1 पेक्षा लहान असतो. पण अंशाधिक अपूर्णांक जर विचार केला तर अंशाधिक अपूर्णांकाचा आपण विचार केला अंश छेदापेक्षा मोठा असतो, त्यामुळे यामध्ये पूर्णांक असतो. आता तो पूर्णांक कसा शोधतो आपण की 9/5 याचा अर्थ काय 9/5. 9/5 करून आपण पूर्णांक त्यातला शोधतो. 9/5 करून पूर्णांक आपण शोधतो. 5 1 5, 9 मधून 5 राहिले 4. आता हा जो भागाकार आहे या भागाकारून आपण त्यातला पूर्णांक शोधून तो भागाकार विचार घेऊन हा अंशाधिक अपूर्णांक पूर्णांकयुक्त अपूर्णांक पद लिहितो. म्हणजे या अंशाधिक अपूर्णांक जर कसं करतो आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे 9/5 या भागाकाराचा विचार करून आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक कसे लिहिणार, जो भागाकार आहे तो पूर्णांक घ्यायचा, बाकी जे आहे तो अंश घ्यायचा, भाजक जो आहे तो छेद घ्यायचा. म्हणजे पहा पूर्णांक कोण घ्यायचा अंश म्हणजे एक पूर्णांक पूर्णांक कोण घ्यायचा आपण जो आलेला भागाकार आहे तो पूर्णांक घेणार म्हणजे एक पूर्णांक, बाकी जो आहे तो काय घेणार आपण अंश घेणार आणि जो भाजक आहे तो काय घेणार आपण छेद घेणार. म्हणजे अंशाच्या पूर्णांकामध्ये जो छेद असतो तोच इथे येतो. आता या 9/5 या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा अर्थ काय की 1.4/5 म्हणजे यामध्ये एक पूर्ण भाग आहे आणि त्याबरोबर अपूर्णांक भाग कुठला आहे 4/5. त्यामुळे पूर्णांकयुक्त अपूर्णांक हा नेहमी लक्षात घ्या 1 पेक्षा मोठा असतो. पूर्णांकयुक्त अपूर्णांक हा 1 पेक्षा मोठा असतो. मग हे अपूर्णांक जे आहे ते परिमेय संख्येमध्ये असतात. त्यामुळं या परिमेय संख्येत आपण असं लिहिणार आहे की छेदाधिक परिमेय संख्या सुद्धा असणार आहे आणि अंशाधिक परिमेय संख्या सुद्धा असणार आहे. तसं आपण जर या 2/7 ऋण 3/4 या परिमेय संख्येचा विचार केला तर 2/7 या परिमेय संख्येमध्ये 2 आणि 7 या दोन्ही धन संख्या आहेत आणि ऋण 3/4 या परिमेय संख्येमध्ये ऋण 3 आणि 4 ऋण 3 ही ऋण संख्या आहे, 4 ही धन संख्या. मग पहा 2/7 या दोन्ही संख्यांना धन चिन्ह असल्यामुळं या संख्येला आपण धन परिमेय संख्या म्हणतो. आणि ऋण 3/4 या संख्येमध्ये अंश आणि छेद याला वेगवेगळी चिन्ह आहे म्हणून आपण म्हणतो ऋण परिमेय संख्या. म्हणजे परिमेय संख्येमध्ये पण आपण लक्षात घ्या की धन परिमेय संख्या, ऋण परिमेय संख्या, तसेच छेदाधिक परिमेय संख्या, अंशाधिक परिमेय संख्या याचा विचार करायचा आहे. आता या परिमेय संख्यांचा विचार करून आपण या परिमेय संख्या संख्या रेषेवर कशा दाखवतात याचा विचार करायचा आहे. संख्या रेषेवर परिमेय संख्या दाखवणे प्रश्न घ्यायचा आपल्याला 7/3 2 ऋण 2/3 2/3 11/3 या संख्या संख्या रेषेवर दाखव. म्हणजे आपल्याला परिमेय संख्या दिलेल्या आहेत आणि या परिमेय संख्या संख्या रेषेवर दाखवायचे. परिमेय संख्या संख्या रेषेवर दाखवत असताना काही नियम आहेत, त्या नियमाचा आपण जर वापर केला तर आपल्याला संख्या रेषेवर परिमेय संख्या दाखवताना चुका होत नाही. संख्या रेषेवर परिमेय संख्या दाखवताना प्रथम काय करायचं आपण तर संख्या रेषा काढायची आणि त्या संख्या रेषेवर पूर्णांक संख्या दाखवायची. याआधी तुम्हाला संख्या रेषेवर पूर्णांक संख्या रेषा दाखवायला सांगितलेली आहे. पहा संख्या रेषा काढायची, संख्या रेषा काढायची आहे. संख्या रेषा काढताना आपण पट्टीचा वापर करा. तुम्ही संख्या रेषा काढत असताना पहा त्या ठिकाणी
मध्यवर्ती तुम्हाला सांगितलं की एक बिंदू घ्यायचा, त्या बिंदू साहाय्याने शून्य संख्या दाखवतो. आता शून्याच्या उजवीकडे समांतर बिंदू घेऊन धन संख्या दाखवतो, शून्याच्या डावीकडे समांतर बिंदू घेऊन पूर्ण संख्या दाखवतो आपण. मग शून्याच्या उजवीकडे समांतर बिंदू घेत असताना आपण सोयीस्कर अंतर घ्यायचं. सोयीस्कर अंतर घेऊन त्या ठिकाणी बिंदू घ्यायचे. अंतर विचार घेताना समान अंतर घ्यायचं असतं, त्यामुळे पट्टीने मोजूनच घ्यायचं. पण त्यामध्ये चुकावता कामा नये आपल्या. तसे डावीकडे सुद्धा समांतर बिंदू घ्यायचे आपण. आता बिंदू कुठे पण घ्यायचे हे सुद्धा आपण ठरवता येतं, पण त्यासाठी आपण दिलेल्या संख्याचा पहिल्यांदा विचार करत असतो. शून्याच्या वेळी धनसंख्या दाखवणार मी. धन 1, धन 2, धन 3, धन 4, धन 5. डावीकडे पूर्ण संख्या दाखवणार मी. पूर्ण 1, पूर्ण 2, पूर्ण 3, पूर्ण 4. त्यानंतर पहा पुढची पायरी घ्यायला आपण दिलेल्या ज्या सर्व परिमित संख्या आहेत त्याचा विचार करायचा. म्हणजे मी त्या प्रथम लिहून घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 7/3, 2, पूर्ण 2/3, 2/3, 11/3. आता या पहिल्यांदा परिमित संख्येचं वर्गीकरण आपण करता लावायचे. वर्गीकरण करताना पहा की परिमित संख्या अंशाधिक आहे, छेदाधिक आहे, धन आहे, ऋण आहे. आपल्याला माहिती आहे की संख्या जर ऋण असेल तर शून्याच्या डावीकडे येणार, धन असेल तर शून्याच्या उजवीकडे येणार. आता पहा जर संख्या छेदाधिक असेल तर यात तुम्हाला सांगितलं की छेदाधिक परिमेय संख्या ही 1 पेक्षा लहान असते. त्यामुळे छेदाधिक परिमेय संख्या जर समजा धन असेल तर ती संख्या नेहमी लक्षात घ्या 0 आणि धन 1 च्या मध्ये असणार. आणि छेदाधिक परिमेय संख्या जर ऋण असेल तर ती नेहमी लक्षात घ्या 0 आणि ऋण 1 च्या मध्ये असणार. दोन्ही पूर्णांक संख्या दोन्ही पूर्णांक संख्या आपण दाखवलेलीच आहे. आता राहिली कोणत्या संख्या? 7/3 ही अंशाधिक संख्या, 11/3 ही अंशाधिक संख्या आहे. आता या संख्या कुठे येतील याचा विचार करायचा आपण. 7/3 ही संख्या कुठे येते हे निश्चित करण्यासाठी आपण काय पहा की 7/3 चा आपण पूर्णांकयुक्त आपण रूपांतर करूया. पूर्णांकयुक्त आपण रूपांतर करताना 7 ला 3 ने बघतो आपण. 3 दोन्ही 6, 7 मधून 6 राहिला 1. यावर आपण पूर्णांकयुक्त आपण कसं लिहितो? पूर्णांक भाग काय घेतो? 2 पूर्णांक, बाकी आहे तो अंश घेतो, भाजक जो आहे तो छेद घेतो. 2.1/3. 7/3 म्हणजे काय? 2.1/3. तसं का आपण जर 11/3 चं जर रूपांतर केलं, 11/3 म्हणजे 11/3. 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9. 11 तून 9 गेले राहिले 2, 11 तून 9 गेले राहिले 2. यावर पूर्णांक तो आपण कसा ना पहा, जो भागाकार आहे तो पूर्णांक घेणार आपण 3 पूर्णांक, बाकी जे आहे तो अंश घेणार 2, भाजक जो आहे तो छेद घेणार म्हणजे 3.2/3. आता 7/3 याचं पूर्णांक आपण रूपांतर केल्यानंतर आपल्याला ही संख्या कुठे येते संख्या रेषेवर आपण सांगता येतं, याचं स्थान सांगता येतं. किंवा 11/3 ही सुद्धा पूर्णांक आपण रूपांतर केल्यानंतर ती या ठिकाणी संख्या रेषेवर कुठे येते हे आपल्याला सांगता येतं. जर आपण बघा 2.1/3 ही कोणत्या दोन पूर्णांका दरम्यान येणार? 2 पूर्णांक म्हणजे 2 पेक्षा मोठी आहे म्हणजे 2 पूर्णांक म्हणजे 2 च्या पुढे असणार आणि 3 च्या मध्ये असणार. म्हणजे 2.1/3 ही संख्या 2 आणि 3 च्या मध्ये असते. तसेच पहा 11/3 म्हणजे 3.2/3 ही संख्या कुठे असणार आहे? 3.2/3 म्हणजे 3 च्या पुढे आणि 4 च्या मध्ये. म्हणजे 3 आणि 4 या दोन पूर्णांकाच्या दरम्यान आहे. हे पहिल्यांदा विचारात घ्यायचं. म्हणजे दिलेल्या परिमेय संख्या त्यांचा विचार करायचा, विचार करून त्या कुठे येतील याचं स्थान ठेवायचं.
आता 2.1/3 ही संख्या आपण जर डायरेक्ट आपण या ठिकाणी कुठे आहे ती दाखवू शकतो, पण काय आहे पहा की 2.1/3 याचा अर्थ काय 2.1/3 विचार घेताना 2 आणि 3 हे जे एक अंतर आहे त्या एक अंतराचे आपल्याला 3 समान भाग करावे आणि त्या 3 समान भागाचा विचार करून आपण 2.1/3 ही संख्या दाखवू शकतो. तसेच 3.2/3 ही संख्या दाखवू शकतो. म्हणजे या ठिकाणी पहा दिलेल्या संख्याचा जर विचार केला आपण तरी प्रत्येक ठिकाणी छेद 3 आहे, इथे छेद 3 आहे, इथे 3 आहे, 3 आहे. म्हणजे 2.1/3 ही संख्या कसं करायला ते आपल्याला जे 0 पासून 1 हे जे अंतर आहे 1 पासून 2 हे जे 1 अंतर आहे म्हणजे समान 1 अंतराचे छेदाएवढे समान भाग करायचे. छेदाएवढे समान भाग करायचे. मग छेदाएवढे समान भाग करण्यासाठी आपण मध्ये भाग करताना जर समजा आपल्याला आयताकार कागद आहे, या कागदाचे मला समजा 3 भाग करायचे असतील तर 3 भाग करण्यासाठी मला काय लागणार पहा तर 2 ठिकाणी तो कागद आपल्याला कापावा लागणार आहे. समान भाग करण्यासाठी 2 ठिकाणी आपण तो कागद कापणार आहे. मग त्यातील एका भागाला आपण काय म्हणतो पहा याची किंमत आपण माहिती आहे अपूर्णांकासोबत कसं लिहितो 1/3 म्हणजे 3 भागापैकी एक भाग म्हणजे कसं लिहितो आपण 1/3. तसंच इथे विचार करायचा आहे त्याप्रमाणे प्रत्येक एक अंतराचे 3 समान भाग केले पाहिजे. प्रत्येक एक अंतराचे 3 समान भाग करण्यासाठी आपल्याला 0 ते 1 ते 2 2 ते 3 3 ते 4 4 ते 5 या प्रत्येक एक अंतरामध्ये 2 बिंदू घेतले पाहिजे. 0 ते 1 यांच्या दरम्यान 2 बिंदू घेतल्यानंतर त्याचे 3 समान भाग होणार आहेत. म्हणजे पहा 0 ते 1 यांच्या दरम्यान आपण जर 2 बिंदू घेतले तर त्याचे 3 भाग होणार. जसे ते कायद्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे 1 2 3 असे प्रत्येक एक अंतराचे 3 समान भाग करत जायचे आपण. प्रत्येक एक अंतराचे 3 समान भाग करत जायचे आपण. शून्याच्या डावीकडे त्याच पद्धतीने करत जायचे आपण की प्रत्येक एक अंतराचे आपल्याला 3 समान भाग करून घ्यायचे. आता प्रत्येक अंतराचे 3 समान भाग करून झाल्यानंतर पुन्हा आपण ज्या परिमित संख्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवायची आहे त्याचा विचारायचा. आता 7/3 म्हणजे 2.1/3 7/3 ही संख्या कुणा दरम्यान येणार 2 आणि 3 यांच्या दरम्यान येणार. तसेच 11/3 ही संख्या म्हणजे 3.2/3 ही कुणा दरम्यान येणार 3 आणि 4 यांच्या दरम्यान येणार. आता या संख्या दाखवत असताना पहा कसं करणार आपण 7/3 हिचं स्थान कुठे आहे आपण 2.1/3 म्हणजे 2 च्या पुढे 1/3 असल्यामुळे पहा जे 3 भाग केलेले आहेत त्यातला एक भाग म्हणजे इथे येणार बरोबर. म्हणजे 2.1/3 म्हणजे 7/3 ही संख्या या बिंदूच्या जवळ येणार आहे. म्हणजे हा जो बिंदू आहे हा बिंदू 7/3 ही संख्या दर्शवतो. त्याच पद्धतीने पहा दोन्ही संख्या इथं ऑलरेडी दाखवलेली आहे. पूर्णांक संख्या आहे त्यामुळे इथं संख्या रेषेवर दाखवलेली आहे. ऋण 2/3 आता ऋण 2/3 ही ऋण संख्या असल्यामुळे शून्याच्या डावीकडे येणार आणि ऋण 2/3 ही संख्या छेदाधिक आहे त्यामुळे 0 आणि ऋण 1 च्या मध्ये येणार. मला 0 आणि ऋण 1 च्या मध्ये तिचं स्थान कसं निश्चित करायचं पहा ऋण आहे म्हणून डावीकडे 2/3 याचा अर्थ 3 भागापैकी 2 भाग म्हणजे 3 भाग केले त्यातले 2 भाग म्हणजे ते येणार बरोबर. म्हणजे या ठिकाणी ऋण 2/3 ही संख्या येणार आहे. म्हणजे या संख्येचं स्थान आपण मला शून्याच्या डावीकडे या बिंदूजवळ त्या संख्येचं स्थान येणार आहे ऋण 2/3. याच पद्धतीने पहा 2/3 ही धनसंख्या छेदाधिक आहे त्यामुळे 0 आणि 1 च्या दरम्यान येणार. त्याच पद्धतीने आपण विचारलं 0 आणि 1 च्या मध्ये 3 भाग केलेले आहेत 3 भागापैकी 2 भाग म्हणजे आपण 3 भागापैकी 2 भाग म्हणजे 1 2 म्हणजे इथे येणार ती संख्या. म्हणजे या संख्येचं स्थान जर आपण विचारलं 2/3
ही संख्या या बिंदूजवळ येणार आहे. त्याचप्रमाणे आपण 11/3 म्हणजे 3.2/3 म्हणजे 3 आणि 4च्या दरम्यान असणार आहे. 2/3 म्हणजे 3 भागापैकी 2 म्हणजे 3 आणि 4च्या पुढे 3 आणि 4 या एक अंतराचे जे 3 भाग केलेले आहेत त्यातले 2 भाग घेणार आपण. म्हणजे या ठिकाणी आपण 1 2 3 भाग केलेले आहेत त्यातला हा दुसरा भाग येणार इथे येणार. या संख्येस्थानावर आपण विचार घेऊन या ठिकाणी ती संख्या दर्शवणार आहे 11/3. म्हणजे दिलेल्या संख्या विचार घेऊन या पद्धतीने पूर्णांक अपूर्णांकात रूपांतर करून त्या संख्या रेषेवर कुठे येतात ते विचार घेऊन आपल्याला त्या संख्या दर्शवता येतात. त्याचबरोबर पहा आपण संख्यांचं केवळ निरीक्षण करून सुद्धा म्हणजे पूर्णांक अपूर्णांकात रूपांतर न करता सुद्धा त्या संख्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवता येतात. फक्त काय लागतं आपल्याला दिलेल्या संख्या 7/3 2 ऋण 2/3 2/3 11/3 या सर्व संख्याचा जर विचार केला तर 3 असणाऱ्या संख्या आपल्याला दाखवायची. मग 3 असणाऱ्या संख्या आपल्याला दाखवायच्या असतील तर लक्षात ठेवायचं की आपण निरीक्षण दाखवत असताना काय करू शकतो की प्रत्येक अंतराचे 3 समान भाग करून घ्यायचे. प्रत्येक अंतराचे 3 समान भाग करून घ्यायचे म्हणजे छेदावडे जो छेद आहे त्या छेदावडे समान भाग करून घ्यायचे. आणि छेदावडे समान भाग करून घेतल्यानंतर 7/3 2 ऋण 2/3 2/3 11/3 या संख्या आपण दाखवू शकतो. दाखवताना पहा आता 7/3 या संख्येस्थान कसं ठेवायचं आपण की शून्याच्या उजवीकडे अंश किती आहे 7 म्हणजे 7वं स्थान येणार. शून्याच्या उजवीकडे 7वं स्थान येणार. हे आपण मोजलं 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 7 म्हणजे 7व्या स्थानावर तो बिंदू येणार. म्हणजे 7/3 इथं संख्या दर्शवायची. दोन्ही संख्या दाखवलेली आहे. ऋण 2/3 ऋण संख्या समज डावीकडे येणार शून्याच्या डावीकडे अंश किती आहे जेवढा अंश आहे तेवढ्या स्थानावर यायचा तो बिंदू. म्हणजे शून्या डावीकडे आपण मोजलं 1 2 म्हणजे दुसऱ्या स्थानावर येणार ऋण 2/3 इथे येणार. त्याचप्रमाणे पहा 2/3 अंश किती आहे 2 म्हणजे शून्याच्या उजवीकडे जो दुसरा बिंदू आहे तो बिंदू ही संख्या दर्शवणार 2/3. तसे 11/3 धनसंख्या आहे त्यामुळे शून्याच्या उजवीकडे येणार अंश 11 आहे त्यामुळे शून्याच्या उजवीकडे 11वा बिंदू येणार तो बिंदू 11/3 ही संख्या दर्शवतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11/3 या पद्धतीने तुम्ही सुद्धा संख्या दर्शवू शकताय. किंवा या ठिकाणी पूर्णांक अपूर्णांकात रूपांतर करून आपण त्या संख्येचं स्थान विचार घेऊन आपण त्या संख्या दर्शवू शकतो. आता आपण प्रत्येक एकांतराचे आपण 3 समान भाग केल्यामुळे ज्या ठिकाणी आपण पहा प्रत्येक बिंदू जवळ कोणती संख्या येते हे सांगू शकतो आपण. या ठिकाणी पहा पहिला बिंदू जो आहे तिथं कोणती येणार 1/3 दुसरा बिंदू आहे 2/3 तिसरा बिंदू आपण जर पाहिले 1 म्हणजे 3/3 इथे येणार. इथे काय येणार 4/3 इथे काय येणार 5/3 2च्या ठिकाणी काय येणार 6/3 7/3 8/3 9/3 10/3 11/3 12/3 4च्या ठिकाणी येणार 13/3 14/3 5/3 याप्रमाणे क्रमाने सर्व संख्या आपण दाखवू शकतो. जसं शून्याच्या उजवीकडे दाखवू शकतो तसं शून्याच्या डावीकडेही दाखवू शकतो. तुम्हाला ज्या पद्धतीने सोयीस्कर वाटतं त्या पद्धतीने तुम्ही संख्या रेषेवर परिमित संख्या दाखवू शकताय. फक्त पहा किती समान भाग करायचे छेदावडे समान भाग करायचे असतात पण छेदावडे समान भाग करण्यासाठी म्हणजे एक अंतरामध्ये किती बिंदू घ्यायचे एक अंतरामध्ये किती बिंदू घ्यायचे ठरवताना काय करायचं जो छेद आहे त्या छेदातून एक वजा करा जे उत्तर येईल तेवढे बिंदू घ्यायचे. इथे आपण पहा 0 ते 1 या दरम्यान मी 2 बिंदू घेतले. या 3 मधून जर 1 वजा केलं तर उत्तर येते 2 म्हणजे 2 बिंदू. याप्रमाणे तुम्ही 0 ते 1 म्हणजे एक अंतराचे किती समान भाग करायचे हे विचार घेण्यासाठी छेद विचार घ्या छेदातून 1 वजा करा जे उत्तर येईल तेवढे समान भाग करून तुम्ही त्याचा विचार करून म्हणजे बिंदू दाखवून क्रमाने त्या प्रत्येक बिंदूजवळ कोणती परिमित संख्या येते हे विचार घेऊन संख्या रेषेवर परिमित संख्या दाखवू शकताय. याप्रमाणे पहा तुम्हाला की संख्या रेषेवर परिमित संख्या दाखवणे
या घटकाचा विचार करून मला सराव संच 1.1 सोडवायचा आहे.